धूर निवत नव्हता. आणि तेवढ्यातच मुघली सैन्य सफेद बुरुजाच्या दिशेने पुढे सरसावू लागलं. संख्या अफाट होती, तोफा त्यांच्या बाजूलाच होत्या. मात्र सफेद बुरुज जरी जखमी झाला तरी काळ्या बुरुजावरून मराठ्यांचा प्रतिकार सुरूच होता. मुघली मनसुब्याच्या प्रत्येक पावलाला, प्रत्येक तलवारीला उत्तर दिलं जात होतं. त्या दिवशी पुरंदरचे बुरुज तुटत होते, पण स्वराज्याची पोरं छाती फाकवून उभी होती. अरे शिवबाचा पुरंदर जराही वाकायला तयार नव्हता. मावळे मरायला तयार होते, पण पुरंदर द्यायला तयार नव्हते. पुरंदर जिवंत रणांगण झाला होता. हर हर महादेव, जय भवानीच्या घोषणांनी पुरंदरचा प्रदेश दणाणून उठला होता. इतक्यात आणखी एक काळी खबर आली. शत्रूंनी घेराबंदी अधिक घट्ट केली होती. दिलेर खानने रणनीती जबरदस्त आखली होती. त्यानुसार दुसऱ्या खालच्या बाजूने बिनी दरवाजाजवळ मुघली सैन्य आलं होतं. तेही आता आत घुसण्याचं प्रयत्न करत होतं. मुरारबाजी या लढ्याचे नेतृत्व करत होते. सरदरवाजापासून आतील भाग म्हणजेच खांदकडा, ढालबुरुज आणि टेकड्या मराठ्यांच्या ताब्यात होत्या. मुघल सैन्य आता जवळपास माचीवर आले होते. ही लढाई सुरू असताना शिवरायांनी मेच्या अखेरीस रघुनाथपंत हनुमंते यांना मिर्झा राजांकडे पाठवले होते. हे संकट निवारण्यासाठी बोलणीला देखील सुरुवात झाली होती. महाराज, संधी प्रस्ताव मात्र मिर्झा राजे शिवरायांच्या या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत होते आणि दिलेर खान ही पुरंदर घेतल्याशिवाय काही बोलणी करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. संकट आता गळ्याशी आले होते. मुश्किलीने का होईना, पण आता पुरंदर किल्ल्याची माची मुघलांच्या ताब्यात गेली होती.